नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI 2020 मुलांचं ट्रेनिंग झालंय आणि ट्रेनिंग नंतरही जवळपास 17 विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. प्रतीक्षा यादीतून विद्यार्थ्यांची निवड अंतिम यादीमध्ये होते का? किती वेळ लागतो? किती दिवसात होऊ शकते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून या व्हिडिओतून मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रतीक्षा यादीमधून अंतिम यादीमध्ये निवड होते का? होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की होत नाही किंवा त्याला खूप वेळ लागतो किंवा कदाचित आपण दुसरीकडे सिलेक्ट होऊन जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, आता PSI मध्ये हे 17 विद्यार्थी असे आहेत की ज्यांची शिफारस केली जाणार आहे. का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. किती दिवसात प्रतीक्षा यादी उमेदवारांची निवड होऊ शकते? कधी कधी झालं तर अगदी 2-3 महिन्यात पण होऊ शकते, कधी कधी 7-8 महिने किंवा 1 वर्षात पण होऊ शकते. सो तुम्ही होप सोडू नका. प्रतीक्षा यादी जर असाल तर नक्कीच होणार आहे. या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरळ सेवा एक्झाम झालेली आहे. एक विद्यार्थी, तुम्ही माझं स्टेटस जर चेक करत असाल तर बरेच विद्यार्थ्यांना मी सजेस्ट पण करतोय. विद्यार्थी मला विचारतात, सर मी 4 ठिकाणी सिलेक्ट आहे, ह्या 4 पैकी कोणती पोस्ट मी घेऊ? त्या पोस्ट बद्दल मला माहिती सांगा किंवा 4ही पोस्ट मध्ये कम्पेअर करून सांगा माझ्यासाठी कोणती पोस्ट योग्य आहे. मग त्या विद्यार्थ्याशी बोलल्यानंतर त्याची आवड निवड, त्याची फॅमिली, त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, त्याची सगळी मानसिकता सगळं बघून आम्ही त्यांना सजेस्ट पण करतोय. नक्कीच असे विद्यार्थी बाकीच्या पदांसाठी म्हणजे ते रिक्त पद एकतर दिवल्या जात नाही किंवा राजीनामा देत आहे. सो नक्कीच ही चांगली संधी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना असणार आहे. सो वॉच करा, लक्ष ठेवा. नंतर या वर्षात खूप उमेदवार अंतिम यादीत येणार, 100% येणार आहे. प्रत्यक्ष यादी किती महिन्यापर्यंत व्हॅलिड असते? जवळपास 1 वर्षापर्यंत व्हॅलिड असते. सो एक उदाहरण मी तुम्हाला इथे दाखवतो. आता बिफोर दॅट, आता या काही दिवसातच जसं की आता पोलीस भरतीची पण जाहिरात आली आहे. सो काही दिवसातच निवडणूक आयोगाचं पत्रक जे स्पर्धा परीक्षेबाबतलं आहे की निवड आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुम्ही शेड्यूल प्रमाणे तुमच्या सगळ्या जाहिरातींचं शेड्यूल घोषित करून टाका किंवा ऍड देऊन टाका. त्यानंतर मात्र देता येणार नाही. मग अपेक्षित आहे 10 ते 15 मार्चच्या दरम्यान निवड आचारसंहिता लागू शकते, शक्यता आहे. त्याच्या अगोदर कंबाईनची ही जाहिरात यायलाच पाहिजे. अपेक्षित होती फेब्रुवारीमध्येच यायला पाहिजे, पण काही कारणास्तव लेट होत गेली आहे. त्यांना मागणी पत्र थोडेसे लेट होत चालले म्हणून हे लेट झालेली प्रोसेस आहे. पण या पुढील काही दिवसातच, मी आता दिवस म्हणतो, अगदी 4-5 दिवस म्हणू शकतो किंवा 7 दिवस 10 दिवस पण म्हणू शकतो, ह्या दिवसात जाहिरात येणार. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर सगळेच प्रवर्गातले अनाथ, अपंग, त्यानंतर माजी सैनिक असेल, खेळाडू असाल, तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल, तुम्ही सगळ्यांसाठी खूप चांगली संधी इथे असणार आहे. खूप चांगल्या जागा या ठिकाणी येणार. त्यासाठी ही बॅच तुम्हाला अर्जुन 3.0 किंवा 3.0 ची बॅच आहे. फक्त 7,999 प्लस GST फीज आहे. 1 वर्षापर्यंत व्हॅलिड असणार ही बॅच. लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी खाली स्क्रोल लाईनवरती नंबर पण येतो, त्या नंबरला कॉल करून माहिती घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, डायरेक्ट जाऊन इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. आता ही जी परिपत्रक आहे, इंटरनल परिपत्रक गेलेलं आहे. प्रति कोणाला गेलेलं आहे? सचिव. कोण सचिव आहे? MPSC जे सचिव आहेत त्यांना हे परिपत्रक गेलंय. कक्षा अधिकारी यांच्याकडनं गेलेलं हे परिपत्रक आहे. 29 फेब्रुवारी 2024 परिपत्रक आहे. त्यात विषय आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पदावर प्रतीक्षा यादीतून उमेदवारांची शिफारस करण्याबाबत. कारण ही शिफारस कोण करणार आहे? MPSC करणार आहे सरकारकडे. मग त्यांना शिफारस करण्यासाठीच हे परिपत्रक गेलेलं आहे. आता या परिपत्रकामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, जवळपास इथे किती 2020 ची ऍड होती, 648 उमेदवारांची शिफारस यादी बघा. किती? 648 उमेदवारांची निवड झाली होती. पण या 648 पैकी किती उमेदवार? तर 11, 3 आणि 3 असे एकूण 17 उमेदवार काय झाले? इथे गेलेच नाही. मग 17 मध्ये त्यांनी सांगितलं की 11 उमेदवार असे होते. हे 11 उमेदवार काय झाले? 11 उमेदवार इतर पदावर निवड झाली, म्हणजे ते इतर पदांवरती त्यांची निवड झाली आहे म्हणून ते आले नाहीये. इतर पदांवर निवड झाल्यामुळे हे 11 आले नाहीये. 3 उमेदवार असे होते की त्यांना प्रशिक्षणाला ते हजर राहिलेच नाही, म्हणजे काय? ट्रेनिंगसाठी हजर नव्हते. ट्रेनिंगसाठी गैरहजर म्हणूया आपण त्याला, गैरहजर होते. आणि त्यानंतर 3 उमेदवार आहेत ज्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी पदाचा राजीनामा म्हणजे पद घेऊन परत राजीनामा दिलेला आहे. मग अशी जी उमेदवार, एकूण 17 उमेदवारांची शिफारस करण्यासाठीच हे परिपत्रक गेलंय. कोणी पाठवलंय? कुलकर्णी सरांचा सहसचिव गृह विभाग यांच्याकडून हे परिपत्रक गेलंय MPSC ला. अशाच पद्धतीने हे परिपत्रक इंटरनल जातात आणि प्रत्यक्ष उमेदवारांना वरती अंतिम यादीमध्ये शिफारसीसाठी घेतले जातं. आता हे 17 उमेदवारांची शिफारस करण्यासंदर्भातलं हे परिपत्रक गेलेलं आहे.
आता यानुसार त्यांनी रिक्त जागा पण इथे दाखवल्या आहे. ज्या एससी कॅटेगरी आहे त्यासाठी 3 जागा रिक्त आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी जी आहे, ओपन साठीच्या जागा आहेत 10. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठीची 1 जागा आहे आणि ओबीसी साठीच्या 3 जागा आहे. असं जर बघितलं 13, 3, 16 आणि 17 जागा रिक्त आहे. आता एमपीसी काय करणार, त्या संवर्गानुसार जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहे त्या काय प्रवर्गानुसार म्हणजे एससीची जी वेटिंगला लिस्ट आहे त्या विद्यार्थ्यांना 3 जाणार. ओपनला 10 आहे, ज्यांचा स्कोर जास्त आहे पहिले भरताना काय करणार, ह्या 10 जागा भरणार. म्हणजे ज्यांचे स्कोर जास्त आहे जनरल मधले सगळे इथे जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग त्या प्रवर्गाचे म्हणजे ईडब्ल्यूची जागा, ओबीसी जागा, एससी जागा भरली जाणार आहे. सो या 17 जणांना खूप चांगली संधी आहे. अशा संधी तुम्हाला भविष्यात इतर एक्झाम मध्ये पण येणार आहे. लाईव्ह वॉच करत चला, लक्ष ठेवत चला, त्या डिपार्टमेंटच्या वेबसाईट जाऊन चेक करत चला, कारण प्रत्यक्षातील बरेच विद्यार्थी अंतिम यादीत येणारच आहे. तुर्तास इतकंच या व्हिडिओमध्ये. परत जाता सांगू इच्छितो की काही दिवसातच कंबाईनची जाहिरात येणार. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची सर्वात महत्वाची 3 नंबरची बॅच आपण चालू करतोय 16 फेब्रुवारी. आता 16 ऐवजी आपण फक्त ही डेट थोडीशी पोस्टपोन केली आहे, ती आहे 4 मार्च पासून चालू होते ही बॅच. सो नक्की जॉईन करा. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. फक्त 7,999 प्लस जीएसटी मध्ये हा कोर्स 12 महिन्यापर्यंत व्हॅलिड असणार. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही शंका असेल नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. धन्यवाद.